Chemistry Standard 12. Today we are going to discuss new chapter, chapter number 8, Transition and Inner Transition Elements. Part 1. In periodic table there are 18 groups. Vertical columns are called as groups. There are 18 groups. And horizontal rows are called as periods. There are 7 periods. In periodic table, all elements are divided into 4 blocks depending upon the entry of last electron. Group 1 and 2 constituents S block. Group 13 to 18 constitutes P block. And group number 3 to 12 constitutes D block. These D block elements are called as transition elements. And at the bottom of periodic table there are 2 series of 14 elements. First series is lanthanides and second series is actinides. These elements are called as F block elements. These are also called as inner transition elements. Therefore, in this chapter we have to study D block and F block, means transition and inner transition elements. The transition elements belongs to D block of the periodic table. हे transition element जे आहेत ते D block मध्ये असतात. As per IUPAC convention, the transition metal atom has an incomplete D subshell or it give cations with incomplete D subshell. IUPAC आपल्याला माहित आहे केमिस्ट्रीचे सर्व नियम ठरवणारी संस्था, त्यांच्या संकेतानुसार ट्रान्झिशन मेटल कुणाला म्हणतात की ज्याची डी सबशेल इनकम्प्लीट असते किंवा जो कॅटायन तयार झाल्यानंतर डी सबशेल इनकम्प्लीट ठेवतो, अशा सर्व एलिमेंटचा मिळून ट्रान्झिशन मेटल्स बनतात. म्हणजेच डी ब्लॉक एलिमेंट्स मधले सगळे ट्रान्झिशन एलिमेंट्स असतात. दे हे एक्झिबिट्स प्रॉपर्टीज बिटवीन एस अँड पी ब्लॉक एलिमेंट्स. आपण बघितलं पिरियडिक टेबल मध्ये एस आणि पी ब्लॉकच्या मध्ये ठेवलेत, त्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या एस आणि पी ब्लॉकच्या दरम्यानच्या असतात. उदाहरणार्थ एस ब्लॉक एलिमेंट्स हे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात, म्हणजे इलेक्ट्रॉन देणारे असतात, आणि पी ब्लॉक एलिमेंट हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात, म्हणजेच इलेक्ट्रॉन घेणारे असतात. तर हे जेवढे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतील आणि हे जेवढे इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतील त्यांच्या दरम्यानची त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किंवा इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असेल, म्हणजेच त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या दरम्यानच्या असतात. कुणाच्या? तर एस आणि पी ब्लॉकच्या. The transition elements of the modern periodic table appear as groups 3 to 12 or as 4 long periods. जे सगळे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये ते ग्रुप नंबर 3 ते 12 मध्ये आहेत, ज्याच्यामध्ये 4 लॉंग पिरियड आहेत, म्हणजे 4 आडव्या ओळी आहेत. 3D सिरीज, 4D सिरीज, 5D सिरीज, 6D सिरीज, अशा 4 सिरीज मध्ये ते आहेत. म्हणजे 10 एलिमेंटच्या 4 सिरीज, अशा 4 लॉंग पिरियड्स मध्ये ते आहेत. द n-d ऑर्बिटल इज कंप्राइज्ड of successively filled in each element where n is the ultimate or valence shell. समजा n ही बाहेरची कक्षा असेल तर यांच्यामध्ये जो लास्ट इलेक्ट्रॉन शिरतो तो n-1d ऑर्बिटल मध्ये शिरतो, म्हणजेच बाहेरून कक्षात जे असते त्याच्या आतमधली एक कक्षा त्या d ऑर्बिटल मध्ये हे इलेक्ट्रॉन भरलेले असतात ह्या प्रत्येक एलिमेंटच्या. म्हणजेच ह्यांच्यातला लास्ट इलेक्ट्रॉन हा बाहेरची कक्षा सोडून आतमधल्या कक्षेच्या डी ऑर्बिटल मध्ये गेलेला असतो. बाहेरच्या कक्षेला n जर म्हटलं तर n-1 म्हणजे बाहेरच्या आतली कक्षा, आणि म्हणून हा जे अल्टिमेट शेल असते त्याच्या अगोदरच्या म्हणजेच पेनल्टिमेट शेल मध्ये ते इलेक्ट्रॉन एंट्री केलेले असतात डी ऑर्बिटल्स मध्ये. द 3D सिरीज इज comprised of elements from scandium Z21 to zinc Z is equal to 30. 4D series has elements from actinium Z is equal to 39 to cadmium Z is equal to 48. 5D series from lanthanum Z is equal to 57 to mercury Z is equal to 80 without those from cerium to lutetium, and 6D series has actinium to curium without those from thorium to lawrencium. हे ज्या 4 सिरीज आहेत त्या पिरियडिक टेबल मध्ये आपण बघूया. म्हणजे आपल्या
सगळ्यांच्या लक्षात येईल. बघा ह्या 4 सिरीज ही 4th नंबर पिरियड मध्ये म्हणजे बाहेरची कक्षा 4 नंबर असणार, म्हणजे इथला इलेक्ट्रॉन 3D मध्ये येणार, 4थ्या कक्षा बाहेरची म्हणजे त्याच्या आतमधली एक म्हणजे 3 आणि म्हणून ह्या सिरीजला म्हणतात 3D सिरीज. मग त्याच्या खालची 4D सिरीज, त्याच्या खालची 5D सिरीज, त्याच्या खालची 6D सिरीज. म्हणजेच डी ब्लॉक मधले हे जे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत ते 4 सिरीज मध्ये आहेत, प्रत्येकात 10-10. तर 3D सिरीज ह्याला म्हणतात. 4th पिरियड मध्ये जे असते तिला 3D सिरीज म्हणतात. त्याच्यामधले जे एलिमेंट आहेत 21 to 30 असे 10 एलिमेंट आहेत, जिथं सुरुवात होते स्कॅन्डियम पासून आणि लास्ट असतो जडेन. लक्षात कसे ठेवायचे सांगितलं होतं मी 11वीला पण. शक्ती वापरा क्रमाने, फेकोनी तांबे जाणे, या पद्धतीने आपण ते लक्षात ठेवू शकतो. तर स्कॅन्डियम पासून जडेन पर्यंत ही 3D सिरीज आहे. आता ही पुढची सिरीज ह्याच्यात 5वा पिरियड आहे, म्हणजे 5वी कक्षा चालू झालेली असते, म्हणजेच लास्ट इलेक्ट्रॉन 5व्या कक्षेच्या आतल्या म्हणजे 4थ्या D मध्ये आलेला असतो, म्हणजेच इथं लास्ट इलेक्ट्रॉन 4D मध्ये एंट्री केलेला असतो, म्हणून ह्या सिरीजचं नाव आहे 4D सिरीज. तर 4D सिरीज चालू होते 39 पासून 48 पर्यंत, ॲटॉमिक नंबर 39 पासून 48 पर्यंत. 39 वाला आहे ॲटरियम आणि 48 वाला आहे कॅडमियम. त्यानंतर हा 6वा पिरियड म्हणजे इथं 6वी व्हॅलन्स चालू झालेली असते, पण इथं लास्ट इलेक्ट्रॉन 6व्याच्या आतमध्ये म्हणजे 5D मध्ये आलेला असतो, म्हणून ह्या सिरीजला म्हणतात 5D सिरीज. ह्याच्यामध्ये लॅन्थेनम येतो. लॅन्थेनम 57 नंबर आहे, पण त्याच्या पुढचे 58 ते 71 इकडं खाली गेलेले आहेत, आणि म्हणून 58 ते 71 सोडून म्हणजे सीरियम पासून ल्युटेशियम पर्यंतचे सोडून पुढचं 57 ते 80 पर्यंत हा 5D सिरीज आहे, ज्याच्यात सीरियम ते ल्युटेशियम सीरियम ते ल्युटेशियम वगळले गेलेले आहेत. म्हणजे 57 नंतर डायरेक्ट 72 नंबर आहे, 72 पासून 80 पर्यंत, म्हणजेच 57 नंतर 72 टू 80 हा आहे 5D सिरीज. 80 नंबरचा आहे मर्क्युरी Hg. त्यानंतर पुढचा पिरियड आहे 7, म्हणजेच ह्याच्यातला लास्ट इलेक्ट्रॉन गेलेला असतो 6D मध्ये, म्हणून ही 6D सिरीज. 6D सिरीज ही 89 ॲक्टिनमनं चालू होते, पण त्याच्यात पुढचे 90 ते 103 हे खाली गेलेले आहेत. 90 वाला थोरियम ते 103 वाला लॉरेन्शियम हे बाजूला सोडून परत 104 ते 112 हा 6D ग्रुप तयार होतो. म्हणून अशा पद्धतीनं आपण ह्या 4 सिरीजचं वर्णन त्या पॉईंटमध्ये केलेलं होतं. अशा 4 सिरीजचा मिळून डी ब्लॉक होतो 3D सिरीज, 4D सिरीज, 5D सिरीज, 6D सिरीज. 3D सिरीज 21 ते 30 स्कॅन्डियम टू झिंक, 21 मध्ये परत 18 मिसळायचे, 39 ते 48 ॲटरियम टू कॅडमियम. त्यानंतर 57 वाला लॅन्थेनम ते डायरेक्ट परत 72 ते 80 5D सिरीज, आणि 89 नंतर 104 ते 112 ही 6D सिरीज. या पद्धतीनं 4 सिरीज डी ब्लॉक एलिमेंट मध्ये आढळतात. द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स, म्हणजे डी ब्लॉक एलिमेंटच्या जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं असतं. n-1 म्हणजे बाहेरची कक्षा सोडून आतल्या कक्षेच्या डी मध्ये 1 ते 10 इलेक्ट्रॉन असतात, आणि बाहेरच्या कक्षेच्या s ऑर्बिटल मध्ये 1 ते 2 इलेक्ट्रॉन असतात, आणि म्हणून त्यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे n-1 d 1 to 10, आणि व्हॅलन्स शेल मधल्या म्हणजे n मधल्या s मध्ये 1 to 2 इलेक्ट्रॉन्स असतात. पोझिशन इन द पिरियडिक टेबल, ह्या डी ब्लॉक एलिमेंटची किंवा लॅन्थेनाइट डी ब्लॉक एलिमेंटची किंवा ट्रान्झिशन एलिमेंटची पोझिशन पिरियडिक टेबलमध्ये काय असेल? द ट्रान्झिशन एलिमेंट्स आर प्लेस्ड इन द पिरियड्स 4 to 7 and groups 3 to 12, those constituent 3D, 4D, 5D and 6D series. बघा 4 मध्ये जी येते 4 नंबर पिरियड म्हणजे ह्यांचा पिरियडचा नंबर आहे 4 ते 7. 4 मध्ये जी येते ती 3D सिरीज, 5 मध्ये येते ती 4D सिरीज, 6 नंबर पिरियड मध्ये येते ती 5D सिरीज, आणि 7 नंबर मध्ये येते ती 6D सिरीज, आणि त्यांचे ग्रुप नंबर आहेत 3 to 12. They are placed at the center with S block on one side and P on the other. ते 2 ब्लॉकच्या मध्ये आहेत, एका बाजूला S ब्लॉक आणि दुसऱ्या बाजूला P ब्लॉक.
The electropositivity, reactivity and other properties shows gradual change from S block to P block through those of the D block elements. म्हणजेच त्यांच्या रिॲक्टिव्हिटीमध्ये आणि प्रॉपर्टीजमध्ये ग्रॅज्युअल चेंज होतो. समजा एस ब्लॉकची एखादी प्रॉपर्टी अतिशय हाय असेल त्यावेळेस पी ब्लॉकची अतिशय लो असणार. समजा एस ब्लॉकची ती प्रॉपर्टी 10 त्याची व्हॅल्यू आहे, पी ब्लॉकची समजा 1 असेल तर डी ब्लॉकची त्याच्यामध्ये असणार. या पद्धतीनं एस ब्लॉकच्या आणि पी ब्लॉकच्या मधल्या प्रॉपर्टीज ह्या डी ब्लॉकच्या असतात. पोझिशन इन द पिरियडिक टेबल, पुस्तकात पूर्णपणे पिरियडिक टेबल काढला तो दाखवणं आपल्याला परीक्षेत शक्य नसतं आणि म्हणून जर परीक्षेत आपल्याला पोझिशन ऑफ द ट्रान्झिशन एलिमेंट्स इन पिरियडिक टेबल आलं तर फक्त हा चार्म काढायचा. चार्म आपल्याला 11वी मध्ये शिकवला होता की हा एस ब्लॉक 1चा आणि 2चा, 3 ते 12चा डी ब्लॉक, 13 ते 18चा पी ब्लॉक आणि खालच्या ज्या 2 बॉटमला सिरीज आहे त्यांचा एफ ब्लॉक. म्हणजेच ही फिगर पुस्तकात नसताना आपण तयारी केली, कारण पुस्तकात डायरेक्ट पिरियडिक टेबल दिलाय. तो पिरियडिक टेबल पुस्तकातला जसाच्या तसा प्रश्न आपल्या उत्तरपत्रिकेत काढणं शक्य नसतं आणि म्हणून आपल्याला जर पोझिशन ऑफ द ट्रान्झिशन एलिमेंट्स और पोझिशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स इन पिरियडिक टेबल दाखवा हा प्रश्न आला तर फक्त चार्म काढा आणि या पद्धतीनं दाखवा की डी ब्लॉक हा एस ब्लॉकच्या आणि पी ब्लॉकच्या मध्ये ग्रुप नंबर 3 to 12, इथं लिहा 3D सिरीज, इथं लिहा 4D सिरीज, इथं लिहा 5D सिरीज, इथं लिहा 6D सिरीज. तुम्ही सहजासहजी पोझिशन दाखवू शकता. थँक्यू.